स्तुती करतो प्रभूची. पुन्हा एकदा तो आज आमच्यामध्ये हजर आहे. देव हजर आहे ही एक भ्रामक कल्पना किंवा आमच्या डोक्यातला तो विचार नाही, तर ती एक वास्तव असणारी गोष्ट आहे. वास्तव गोष्ट बरं का. कोणीतरी एका सिस्टरनं ते सांगितलं मला की फार लांबून कुठल्या तरी गावावरून त्या सिस्टर इकडे चर्चमध्ये आल्या होत्या. त्यांनी ख्याती ऐकली होती की चर्चमध्ये आलं, इथं प्रार्थना केली तर देव असाधारण गोष्टी करतो, म्हणून जस्ट पाहण्यासाठी ते पैसे खर्च करून इकडे आले होते. आणि बरेच वर्ष तिला लेकरू होत नव्हतं. आणि त्यानंतर ती आली, घरी गेली. मग 1 महिन्यानं टेस्टिंगसाठी गेली, तर गेल्याबरोबर तिला कळलं की ती प्रेग्नंट आहे. आणि त्या बहिणीची टेस्टमनी, तिची साक्ष किती म्हटली की पास्टर, देव काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे हे पाहण्यासाठी जर उत्तम ठिकाण कोणतं असेल तर तुमचं सोलापूर. हालेलुया. की जिथं प्रभूनं, लोक मला हसत होते, लोक माझी टिंगल करत होते, परंतु इथं आल्यानंतर देवानं माझं भाग्यच बदलून टाकलं. लक्षात ठेवा, परमेश्वराचं घर, परमेश्वराचं मंदिर हे त्याची उपस्थिती असणारं ठिकाण आहे. म्हणून देवाची उपस्थिती महत्वाची आहे. तुम्ही उपस्थित आहात का नाही त्याला नाही महत्व, पण देव उपस्थित असला पाहिजे. देव बरं का. म्हणून तो म्हटलं ना, दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र. उद्देश त्याचा काय, दोघं तिघं असले तर मी त्यांच्यामध्ये येईल. आमेन. म्हणजे महत्वाची गोष्ट कोणती असेल तर परमेश्वराची उपस्थिती. आणि जिथं परमेश्वराची उपस्थिती असते ना, ते ठिकाण सगळ्यात अद्भुत ठिकाण असतं. एकदम अद्भुत ठिकाण. जसं एका बहिणीनं सांगितलं की तिचा शेजारचा व्यक्ती तिला एवढा त्रास देत होता की तिला घराच्या बाहेर पडायचं मुश्किल झालं होतं. तर ठीक आहे, तो माणूस, मी घरामध्ये एकटीच असते, नवरा नाहीत, लेकरं नाहीत, आणि अशा परिस्थितीमध्ये माझा जीव गुदमरायला लागला. मला तर सुसाईड करण्याचे विचार यायला लागले की काय करावं, कसं या परिस्थितीमधनं बाहेर पडावं. आणि मग तिने मोठं त्रासून मला मेसेज टाकलं की पास्टर काहीतरी करा, एवढे संदेश आम्ही ऐकले, सिंहाचे तोंड बंद करणारा देव, त्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि मग प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यावर परवा तिचा मेसेज आला. ती म्हटली आज 8-10 दिवस झाले तो व्यक्तीच गायब झालेला आहे, दिसायलाच तयार नाही, कुठं देवाने त्याला पाठवलं माहित नाही, परंतु आता माझं जीवन एकदम शांतीने भरून गेलेलं आहे. प्रत्येक प्रश्न सोडवतो. प्रत्येक प्रश्नावर का, बारीक सारीक कुठल्या पण घटना असल्या ना तर तो सोडवतो. मला तर एक बहिणीने रात्री मेसेज केला, रात्री 2 वाजता तिने मेसेज टाकला, पास्टर अचानक वॉशिंग मशीन बंद पडली, रात्री प्रार्थना केली, आपोआप चालू झाली. ते फिलिप ब्रदर म्हटले, अहो काशाला अशा प्रार्थना करता, आमच्या पोटावर पाय पडायला लागले. वॉशिंग मशीन बंद झाल्यावर इस्त्री बंद झाली. परंतु सांगण्याचं ते म्हटलं की मला तर कळत नाही की एवढे बारीक सारीक गोष्टी देव कसा करू शकतो. त्याला दाखवून द्यायचं की मी तुमचा देव आहे. माणसानं सोडलं तर सोडूया बरं का, पण देवानं नाही सोडलं पाहिजे. कधी कधी आम्ही माणसाने सोडलं की आम्हाला फार वाईट वाटतं. माणसं तुम्हाला कबरेपर्यंतच आहेत, वाट बघतात कधी एकदा तुम्ही जाता आणि कबरेमध्ये, त्याच्यानंतर मग 40व्याचं जीवन, नाही का, 40व्याचं जीवन. मग आता आपण म्हणतो 40वा बायबलमध्ये नाही, मग ते काय म्हणतात उपकार स्तुती, मेलेल्या माणसाची उपकार स्तुती. तो मेला आणि मग त्याचे उपकार मानताय का तुम्ही? मेलेल्याचं तर दुःख असतं, मग उपकार स्तुती कशी? समस्या ती आहे, लोकांना जाणं आणि येणं याच्यात अडकून पडले. म्हणून मी म्हटलं व्यक्ती नाही, देव आमच्यामध्ये पाहिजे. देव आमच्यामध्ये उपस्थित पाहिजे. आलेली प्रत्येक व्यक्ती जाणार आहे, तुम्ही जाणार, मी जाणार, माझ्या जागी दुसरा कोणीतरी येणार. दिनाकरण होते, दिनाकरण गेल्यावर आम्हाला असं वाटलं की आता कसं व्हायचं. बेनीन आले, त्यांचा मुलगा आला, किती प्रभावी सेवक आले. देव ज्यावेळेस तयार करतो, उभं करतो ना, त्या सगळं जग हलवून टाकतो. लक्षात ठेवा. म्हणून देव आमच्या जीवनात फार महत्वाचा आहे. देवानं आमचा कधी त्याग करू नये, कधीच त्याग करू नये.
माणसानं माणसाचा केला तर काही फरक पडत नाही. एका व्यक्तीनं तुमचा त्याग केला, कदाचित पत्नी असेल, कदाचित पती असेल, कदाचित मित्र असेल, कदाचित आई असेल, कदाचित मुलगा असेल, कोणीतरी तुमचा त्याग करेल, त्याच्यानं नाही डिस्टर्ब व्हायचं. का माहिती का तुम्हाला? माणसं बदलतात, देव कधी बदलत नाही. आमेन. माणसं बदलतात. आज जे तुमच्या बरोबर चालतील उद्या ते नसणारच आहे. असतील शीत तर नसतील भूत, आहे की नाही? तुमच्याकडे सगळं असतील तर सगळे तुमच्या अवतीभोवती डंका वाजवतील, तुमचं कौतुक करतील, तुमच्या भोवती नाचतील. सगळं तुमचं गेल्यावर तुमच्याकडे कोणी सुद्धा राहणार नाही. योबाच्या बाबतीत सगळं गेल्यावर बायको सुद्धा म्हटली मरून जा. बायको पण म्हटली कशाला जिवंत राहतो, तुझ्यामुळे घरात प्रॉब्लेम यायला लागले, तू मरून जा, सत्व सोड, देवाला नावं ठेव, मरून जा. त्यानं ना पत्नीचा विचार केला ना लेकरांचा विचार केला. त्याच्या मुखातले शब्द होते, देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. त्याला माहितीये सगळे जाणार आहेत पण देव टिकणार आहे, आणि टिकणाऱ्या देवानं त्याला बाहेर काढलं. ऐका, परमेश्वराची उपस्थिती, देवाची संगती, देवाचा सहवास आणि प्रभू आमच्या बरोबर राहणं अतिशय गरजेचं आहे. आमेन. ज्या दिवशी देव आमचा त्याग करतो ना, आज माझा विषयच आहे, सगळ्यांनी त्याग केला तरी चालेल पण देवानं त्याग करू नये. टायटल लिहा, देवानं आमचा त्याग करू नये. बस एवढं एकच. देव त्याग करतो. येशूचा त्याग त्यानं केला. तो येशू विचारतो त्याला, माझ्या देवा तू माझा त्याग. मग देव त्याग करतो. ज्या दिवशी देव त्याग करतो ना, त्या अवतीभोवतीची सगळी परिस्थिती बदलली जाते. प्रिया, लक्षात ठेवा, एकुलत्या एक पुत्राचा, ज्याच्या संबंधानं तो म्हटला हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, आणि त्याच पुत्राचा त्यानं त्याग केला. त्याग केल्या केल्या परिस्थिती बदलली. ऐका, देव त्याच्या बरोबर चालत होता. त्यास लाजरस कबरेमध्ये असताना येशू म्हणतो, हे माझ्या देवा तू माझं नेहमीच ऐकतो म्हणून मी तुझे आभार मानतो. असं बोलला आणि त्यानं शब्द पाठवला आणि म्हणलं लाजरस बाहेर ये. बाहेर ये म्हटल्यावर लाजरस, मेलेला लाजरस कबरेतनं बाहेर आला. का? तर त्याच्या बरोबर देव होता. आणि तोच ख्रिस्त वधस्तंभावर असताना गेत्सेमनी बागेमध्ये पापाचा प्याला पिला आणि वधस्तंभावरून प्रश्न करतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? कधी प्रश्न केला माहिती का? ज्यावेळेस त्याला दुःख असह्य झालं त्यावेळेस त्यांनी प्रश्न केला की देवा आता मला जाणवतंय तू माझा त्याग केला. मग त्याला कळालं. पाठीवरती 39 फटके, डोक्यात काट्यांचा मुकुट, हातामध्ये खिळे, शिष्य त्याला सोडून पळाले, एकटा वधस्तंभावरती खितपत पडला, तोंडावरती लोक थुंकत आहे, दाढीची केस उपटत आहे आणि कोकड्यासारखं त्याला मारत आहे. असह्य. त्याला कळलं मी कालपर्यंत लोकांची सुटका करत होतो पण आता माझ्यामध्ये सुटका करण्याचं सामर्थ्य नाही का, तर देवानं माझा त्याग केलेला आहे. वाचू एक वचन म्हणजे आपल्याला समजेल. स्तोत्र संहिता 22 अध्याय त्याची 1 पासून 8 पर्यंतची वचनं. स्तोत्र 22 आणि 1 पासून 8 पर्यंतची वचनं. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? तू माझा त्याग का केला? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयाला तू जवळ नाहीस. माझ्या देवा दिवसा मी धावा करीतो तरी तू ऐकत नाहीस. रात्री पण मी धावा करीतो तरी मला चैन पडत नाही. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत होतास. ते तुझा धावा करीत आणि मुक्त होत ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. मी तर कीटक आहे मानव नव्हे. मनुष्याने निंदिलेला लोकांनी धिक्कारलेला आहे. मला पाहणारे सर्व माझा उपहास करीत आहे. वाकुल्या दाखवत आहे. थट्टेने डोके डोलवतात. ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकीला आहे. तो त्याला मुक्त करो. तो त्याला सोडवो. कारण तो त्याचा आवडता आहे. 8 वचन.
ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकीला आहे तो त्याला मुक्त करो तो त्याला सोडवो कारण तो त्याचा आवडता आहे 5 गोष्टी जेव्हा परमेश्वर आमचा त्याग करतो त्या 5 गोष्टीचा सामना आम्हाला करावा लागतो. एवढं सोपं नाहीये. आम्हाला असं वाटलं की आम्ही प्रार्थना केली, आम्ही देवाकडे वळालो, देवाच्या मार्गामध्ये चाललो, पण देवाच्या मार्गामध्ये चालत असताना प्रभू येशू ख्रिस्त देवाची इच्छा पूर्ण करणारा व्यक्ती आहे, देवाचा लाडका व्यक्ती. स्वर्गामध्ये आपल्या पित्याच्या उजवीकडे बसणारा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आल्यावर फक्त एक इन्सिडेंट, तो पण देवाच्या योजनेप्रमाणे बरं का, देवाच्या योजनेप्रमाणे जगाच्या पापाचा प्याला तो पेला आणि तो पाप झाला आणि देवाने त्याचा त्याग केला. ऐका, ज्यास देव त्याग करतो ना त्यास पहिली गोष्ट कोणती होती, जसं ख्रिस्तानं आक्रोश केला. देव त्याग करतो तर पहिला आमच्या जीवनामध्ये जर काय घडत असतं तर पहिल्यांदा आम्ही आक्रोश करतो. मला वाटतं एक पहिलं वचन वाचा बरं. माझ्या देवा तू माझा त्याग का केला, माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून. देव ज्या दिवशी तुमचा त्याग करतो ना त्या दिवशी एवढं दुःख तुमच्या जीवनामध्ये येतं, एवढं दुःख तुमच्या जीवनात येतं की तुम्हाला आक्रोश करण्याशिवाय पर्याय नसतो. आक्रोश कळतो का तुम्हाला? आक्रोश म्हणजे की त्या ठिकाणामध्ये तुमची सहनशक्ती संपलेली आहे. माणूस केव्हा दाय मुकलून रडतं, केव्हा माणूस आणि जोर जोरात ओरडतं, त्याच्या सहनशक्तीची मर्यादा संपलेली आहे. याच्या पलीकडे तू सहन करू शकत नाही. ज्या दिवशी देव आमचा त्याग करतो त्या दिवशीची संकट एवढी भारी असतात, दुःख एवढं भारी असतं. जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालता देवाचं प्रोटेक्शन तुमच्यावर असतं, संरक्षण तुमच्यावरती असतं, पण देवानं तुमचा हात, देवानं आणि त्याच्या कृपेचा हात तुमच्याकडनं काढल्याबरोबर तो चौताळलेला सैतान जो तुमच्यासाठी संकट आहे, जो तुमच्यासाठी मरण आहे, जो तुमच्यासाठी आजारपण आहे, जो तुमच्यासाठी पराजय आहे, जो तुमच्यासाठी संकटाची मालिका आहे. आणि तसं मी पाहतो इकडं येशू ख्रिस्त ज्या त्याला डोंगरावरती त्यानं नेलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ख्रिस्त तिथे विजयी झाला. त्याच्याबरोबर देव होता, परमेश्वराचं वचन त्याच्याबरोबर होतं. पण जसं ख्रिस्तानं आणि जगाच्या पापाचा प्याला पिला, त्या तो ज्याच्याशी आम्ही घेतो ना तो व्यक्ती ज्या दिवशी संधी मिळते त्या दिवशी तो तुम्हाला तसं सोडत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये त्यानं सगळी शक्ती एकवटून त्याच्यावरती हल्ला केला. ऐका, याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त यानं कधी सुद्धा तोंडातनं चकार शब्द काढला नाही, परंतु ज्यावेळेस सैतानानं सगळी शक्ती त्याच्यावरती टाकली, सगळ्या शक्तीनं त्याच्यावरती प्रहार केला आणि प्रहार केल्याबरोबर आम्ही पाहतो की त्यानं आक्रोश केला. कोणता आक्रोश? माझ्या देवा तू माझा त्याग का केला. अशी कोणती घटना तुमच्या जीवनामध्ये घडू देऊ नका की देवानं तुम्हाला सोडून टाकावं. असं कोणतं पाप करू नका की देवाला पसंत नाही. तो जास्त काळ तुमचं नाही सहन करू शकत. तो देव आहे, तो मालक आहे, त्यानं तुम्हाला घडवलेला आहे, तो तुमचा रचनाकार आहे. तुम्ही जिवंत आहात म्हणजे तुम्ही चांगले आहात म्हणून जिवंत नाही, ती देवाची सहनशीलता आहे. तो तुमचं धीरानं मी सहन करत आहे. एक लिमिट आहे त्याच्याकडं. सैतान तुम्हाला भरपूर सांगत असेल, नाही तू चांगली व्यक्ती आहे, तू चांगला व्यक्ती आहे, तू चांगली बहीण आहे, तू चांगला भाऊ आहे. दावीद म्हणतो मी रोज माझं अंथरूण अश्रूंनी भरवतो. दावीदाचं स्तोत्र हे. दावीद काय म्हणतो माहिती का? माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आणि तू माझा त्याग कसा त्याग केलाय? वाचा बरं ते वचन. माझ्या देवा तू माझा त्याग का केला. माझा त्याग का केला? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून. ज्या दिवशी देव तुमचा त्याग करतो, दाविदाचा व्यक्तिगत अनुभव काय? तो म्हणतो माझा आक्रोश एवढा वाढला. का वाढला? कारण माझं दुःखच तेवढं भारी झालेलं आहे. देवानं त्याचा त्याग केला ना. दाविदाचा त्याग केल्यावर दाविदाच्या जीवनातली संकट दाविदानं पाहिली. काय त्यानं संकट पाहिलं? मुलांनीच बापाच्या विरोधामध्ये बंड केलेलं आहे. मुलंच बापाचं मारण्यासाठी शोध घेत आहे. घरामधलं वातावरण तो पाहतो.
देवानं त्याचा त्याग केला, देवानं त्याला सोडलं. घरामधला मुलगा आपल्या बहिणीवरती बलात्कार करतो, याच्यापेक्षा घाणेरडं कृत्य त्याच्या घरामध्ये कोणतं असेल? का तर देवाने त्याचा त्याग केला. आणि देवानं त्याचा त्याग करण्याचं कारण काय माहितीये का? त्यानं खिडकीतून पाहिलं आणि त्या स्त्रीच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये लालसा, वासना जागी झाली. तिकडे देव म्हटला, हा माझ्या हृदयासारखा व्यक्ती, ऐका, देवाच्या हृदयासारखा असणारा व्यक्ती एका पापानं क्षणामध्ये देवासाठी अप्रिय बनला. देवानं त्याचा त्याग केला आणि त्याग केल्याबरोबर कुटुंबामध्ये असणारी संकटाची मालिका, एवढी मोठी मालिका. दावीद म्हणतो, मी आक्रोश करत आहे, तुझ्यापर्यंत माझा आक्रोश गेलेला आहे, सांभाळा. आज कदाचित तुम्ही त्याच कारणानं देवाच्या घरामध्ये आलेला असाल. तुमच्या प्रार्थना, तुमच्या विनंत्या, तुम्ही म्हणत असाल असहाय्य होत आहे सगळं काही, किती प्रार्थना करावी, का देव आमचं ऐकत नाही? पुष्कळ लोकांच्या प्रार्थना, विनंत्या आणि त्यांचा प्रश्न एकच आहे, पास्टर एवढे वर्ष आम्ही सहन करत आहोत. कोणीतरी मला मेसेज केला, एवढं अपयश, एवढा पराजय, तरुण मुलगा, आता जगावंसं वाटत नाही, जगण्याची इच्छा निघून गेली, का देव माझा ऐकत नाही? का एवढा आक्रोश आहे? त्याचं कारण एकच आहे, कुठंतरी आम्ही चुकतो, देव चुकत नाही प्रिया. तो परफेक्ट आहे, तो परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये एवढा सुद्धा दोष तुम्हाला सापडणार नाही, एवढा पण नाही. आम्ही रोज आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल, ज्या दिवशी देव तुमचा त्याग करेल, त्यास तुमच्या दुःखाला परिसीमाच नाही, लिमिटच नाही, मर्यादाच नाही, आक्रोश असणार आहे. आणि तुमचा आक्रोश देवच ऐकत नाही तर माणसं कुठून ऐकणार आहे? असं लिहिलंय तिथं. काय म्हटलं? तू माझा आक्रोश, तू माझ्या दुःखाचा आक्रोश, माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयाला, माझा बचाव करायला तू जवळ नाहीस. देव सोडून टाकतो. बस एवढे वर्ष दाखवलं, 2022 पर्यंत या व्यक्तीकडे मी पाहिलं, रोज वचन बोलत होतं, रोज अंतःकरणाशी त्याच्या मी वचनाचा आघात करत होतो, पण या व्यक्तीमध्ये परिवर्तन झालं नाही, त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही. आणि एक निर्ढावलेल्या व्यक्तीसारखं त्यांनी देवाला कॅज्युअली घेऊन, प्रभू माझ्या बाबत काही निर्णय घेऊ शकत नाही, आणि अशा पद्धतीचं जीवन करतो. एक दिवशी देव सोडून देतो, जा जातो, तुला जसं जगायचं तसं जग. आणि इकडे दावीद देवाला प्रश्न करतो, देवा तू माझा त्याग केला म्हणून माझा आक्रोश. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आक्रोश म्हणजे तुमचं दुःख तुम्हाला आता पचू शकत नाही, तुमचं आजारपण तुम्हाला सहन होत नाही, तुमचं फेल्युअर, तुमचं अपयश, तुमचं दारिद्र्य, तुमची उपासमार, कुठल्या कामाला हात घालता त्याच्यामध्ये यश येत नाही, सगळे तुम्हाला सोडून जात आहे, देवच तुमचं ऐकत नाही, मग लोक तुमचे कसे ऐकतील? देवानं त्याग केल्याबरोबर या ठिकाणात पहिला जी घटना घडती तर आमचा आक्रोश देव ऐकत नाही. दुसरी गोष्ट वाचवा, दुसरं वचन, माझ्या देवा, माझ्या देवा, दिवसा मी धावा करीतो, दिवसा मी धावा करतो, तरी तू ऐकत नाही, तरी तू ऐकत नाही, रात्रीही धावा करीतो, रात्री मी धावा करीतो, तरी मला चैन पडत नाही, तरी मला चैन पडत नाही. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी देव तुमचा त्याग करतो त्यास तुमच्यामध्ये धार्मिकता असते. दिवसा पण प्रार्थना केली, रात्री पण प्रार्थना केली, मग त्याग करतो कोणाचा? आम्ही तर म्हणतो आम्ही प्रार्थना करतो रात्रंदिवस. अहो प्रार्थना करता रात्रंदिवस, पण देव ऐकतो का? आता देवाने त्याग केला, ज्याला तुम्ही प्रार्थना सादर करता त्यांनीच तुमचा हात सोडला ना. ज्याच्यासमोर तुम्ही गुडघे टेकता, रात्रंदिवस तुम्ही धावा करता, आणि धावा करत असताना तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळत नाही, तुमच्या समस्येचं निराकरण होत नाही, तुमचं दुःख दूर होत नाही, तुमचं आजारपण जात नाही, तुमच्या घरातली बेकारी जात नाही, तुमचं दारिद्र्य जात नाही, नोकरी नाही, चैन नाही, शांती नाही. म्हणून ज्या दिवशी देव आमचा हात सोडतो किंवा देव आमचा त्याग करतो त्यास आमच्या जीवनातली शांती निघून जाते, चैन निघून जाते, असं लिहिलंय तिथं. जर समाधान पाहिजे ना तर देवाच्या बरोबरच चालावं लागेल, नाही देवाला सोडून तुम्ही जगू शकता. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जी तुमच्याकडची आत्ता शांती असेल, आत्ता ज्याच्यानं तुम्हाला बरं वाटत असेल ना, हे बरं तुमचं नसणार आहे. तुमच्याकडे प्रार्थना असतील त्यावेळेस, पण देव तुमच्याकडे नसणार आहे. दिवसा पण प्रार्थना केली, रात्री पण मी तुझा धावा केला, आणि धावा करत असताना काय म्हटलं वाचा बरं, माझ्या देवा, माझ्या देवा, दिवसा मी धावा करीतो, दिवसा मी धावा करीतो, तरी तू ऐकत नाहीस, तरी तू ऐकत नाही, रात्रीही धावा करीतो, रात्री पण धावा करतो, तरी मला चैन पडत नाही, तरी मला चैन पडत नाही. पहा, त्या
त्याची व्यथा काय, त्याची कंप्लेंट काय देवाच्या बाबतीमध्ये? देवा, मी सकाळी पण प्रार्थना केली, रात्री पण तुला प्रार्थना सादर केली, पण तरी तू माझी प्रार्थना ऐकत नाही. आता देव प्रार्थना का ऐकत नाही? कारण देवानं तुमचा त्याग केलेला आहे, सोडून टाकलं तुम्हाला. नाही मी तुझं ऐकणार. आता ज्या दिवशी तुम्हाला बदलण्याची, ज्या दिवशी तुम्हाला वचनाप्रमाणे प्रभूला प्रतिसाद देण्याची संधी होती, त्यास तुम्ही ते ऐकलं नाही. देव तुमच्याशी वचनाशी बोलला, वचनात न बोलताना तुम्ही ते वचन स्वतःसाठी घेण्याच्या ऐवजी तुम्ही लागूकरण केलं नाही. तुम्हाला असं वाटलं ते वचन माझ्यासाठी नाहीच आहे, माझ्यासाठी वचन नव्हतंच. तुम्ही दुसऱ्याला पाहिलं, दुसऱ्याचं प्रतिबिंब पाहिलं. देवाच्या वचनासंबंधाला म्हटलं देवाचं वचन आरसा आहे, आरशात स्वतःची प्रतिमा दिसायला पाहिजे. मग प्रभू पाहतो या प्रतिमेनं किंवा ज्याच्यासाठी मी आरसा उभा केला त्या व्यक्तीने मला पाहिलंच नाही. मग तो म्हटला की आता मी तुझा त्याग करतो का, कारण मी तुला आरसा दाखवला, पण तू त्या आरशामध्ये स्वतःचं स्वरूप, तुझ्या चुका, तुझे दोष, तुझ्यातल्या कमतरता, मला वाटलं तू परफेक्ट व्हावं, तू परिपूर्ण व्हावं, माझं लाडकं लेकरू बनावं, माझ्या पसंतीचा व्यक्ती, माझ्या पसंतीचा दास, माझ्या पसंतीची दासी या पृथ्वी तलावर जगापासून तुला मी वेगळं केलं. जगामध्ये राहत असताना जगासारखं जीवन तू जगला नाही, धार्मिक जीवन तू जगला. तुझी प्रार्थना होती, जशी तू प्रार्थना तेव्हा केली, आता पण तू प्रार्थना करत आहे, पण तुझी प्रार्थना तुझं आणि माझं नातं मजबूत करत नाही का? कारण जसं तो म्हटला, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाही. मी तुझ्या नावानं संदेश दिला, भूत काढली, रोगी बरे केले, मी तुला ओळखत नाही. आता देवानं तुमच्याकडे पाठ केली आणि देव काय म्हणतो, तू सकाळी प्रार्थना कर, संध्याकाळी प्रार्थना कर. तो म्हणतो, दावीद म्हणतो, देवा तू माझ्याकडे पाठ का केली, माझं तू का ऐकत नाही? लक्षात घ्या, एक समय असा येईल तुमच्या प्रार्थना, तुम्हाला असं वाटत असेल मी प्रार्थनेचे जीवन जगत आहे, परंतु एक दिवशी असं येईल तुम्ही दिवस रात्र प्रार्थना कराल, पण देव तुमचा त्याग करेल. त्यास तुमच्या प्रार्थना उत्तर नसणं सगळ्यात कठीण काय माहिती का? आमच्या प्रार्थनेची उत्तरच देवाने आम्हाला न देणं. मी दिवस रात्र प्रार्थना करतो, देव उत्तर देत नाही का? तर देवानं त्याग केला. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती शेवटची प्रार्थना करताना आतापर्यंत, आता मला तेवढ्या खोलात जायचं नाही, पण जाता जाता ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. देव त्याग करतो त्यास मनाची शांती कशी निघून जाते ते मी तुम्हाला सांगत आहे. रात्रभर त्याने डोंगरावरती प्रार्थना केल्या, पहाटे प्रार्थना केल्या प्रभू येशू ख्रिस्तानं. 3.5 वर्षात त्याचं प्रार्थनेचं जीवन इतकं मजबूत, इतकं प्रभावी जीवन होतं ना, असा कधीच प्रसंग आला नाही की तो डिस्टर्ब झाला. पण डोंगरावरती शेवटच्या रात्रीमध्ये 3दा डिस्टर्ब झाला. शांतीच गेली होती येशूची, येशूच्या अंतःकरणातली शांतीच गेली होती. आणि जातानाच त्याने शिष्यांना सांगितलं, जागृत राहा आणि माझ्यावर प्रार्थना करा. आणि तो कधी सुद्धा आतापर्यंत शिष्यांना एवढ्या वेळा डोंगरावरती गेला, पण कधीच येऊन त्यांनी शिष्य त्याच्यावर प्रार्थना करतात का हे बघितलं नाही. पण त्या दिवशी त्याच्या मनाची शांतीच गेली होती. वारंवार शिष्यांकडे येऊन बघत होता आणि त्यांना म्हणत होता, थोडा वेळ माझ्यासाठी जागं राहा. ज्यास तुम्ही शांती नसती ना तुमच्या मनामध्ये, त्यास तुम्ही लोकांकडे पाहायला सुरुवात करता. पण ज्यावेळेस ख्रिस्त देव तुमच्या बरोबर असतो ना, तुमच्या मनामध्ये शांती असते. कोणती शांती? माणूस माझ्या बरोबर नाही, पण देव माझ्या बरोबर आहे. आता ख्रिस्ताला देवच त्याच्या बरोबर नाही ना, मग त्यानं माणसं शोधायला सुरुवात केली. याच्या अगोदर देव त्याच्या संगती होता. तो नेहमी म्हणायचा, नेहमी तू माझा ऐकतो पण मी तुझे आभार मानतो. येशूला सुद्धा तिथं मोठं त्रास झाला, त्याच्या मनाची शांती गेली का? पापाचा प्याला पिला, देवानं त्याचा हात सोडला. हात सोडल्याबरोबर त्याला जाणवलं, मी प्रार्थना करते पण माझी प्रार्थना आता त्या दिवसासारखी प्रार्थना नाही. जी 3.5 वर्षात मी केलेली प्रार्थना, आता माझ्या प्रार्थनेमध्ये कोरडेपणा आहे. तो आला, डिस्टर्ब झाला आणि तो शिष्यांना म्हणतो, माझ्यासाठी प्रार्थना करा. आधीच काहीच नाही म्हटला तो, त्याने जगासाठी प्रार्थना केली. पण आता शिष्याला तो सांगतो, माझ्या बरोबर प्रार्थना करा. याला कधीच प्रार्थनेची गरज लागली नाही का? कारण देव त्याच्या संगती होता. आता देवानं त्याग केल्याबरोबर याच्या मनाची शांती भंग पावली. ओळखा, तुम्ही किती प्रार्थना करणारे लोक असाल, पण तुमची प्रार्थनाच तुम्हाला शांती देत नसेल, तर याचं कारण देवानं आमचा त्याग केलेला आहे. तो म्हणतो, सकाळी मी प्रार्थना केली,
मी संध्याकाळी तुला प्रार्थना केली. काय लिहिलं? माझ्या देवा, दिवसा मी धावा करीतो, दिवसा मी धावा करीतो, तरी तू ऐकत नाही, तरी तू ऐकत नाही. रात्रीही धावा करीतो, रात्री पण धावा करतो, तरी मला चैन पडत नाही, तरी मला चैन पडत नाही. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात, इस्रायलाच्या स्तवनास वसणाऱ्या तू पवित्र आहेस. आता त्याला कळलं माझी प्रार्थना देव का ऐकत नाही आणि देवानं माझा हात का सोडला. का सोडला हो? काय शब्द वापरला त्याने? तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. तो मग त्याला कळालं मी तुझी सकाळी वर्शिप करतो, संध्याकाळी वर्शिप करतो, पण मला हे कळालं आता तू इस्रायलाच्या स्तवनात वसणारा पवित्र देव आहे. हे कळलं त्याला. का माझा हात सोडला? कारण मी अपवित्र झालो. हे त्याला कळलं. त्याग करण्याचं कारण कळलं. अपवित्र आणि अपवित्र करणाऱ्या गोष्टी तरी कोणत्यात माणसाला, कोणत्या गोष्टी माणसाला अपवित्र करतात माहिती का? यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, यशया म्हणत होता लोकांना हाय हाय. माणसाला अपवित्र कोणत्या गोष्टी करतात? देव त्याचा ज्यावेळेस तुम्ही लोकांना हाय हाय म्हणता, तुम्हाला लोकांचे दोष दिसतात, त्यास तुम्ही अपवित्र बनता. मग दाविदाला पण हे कळलं. मग दावीद काय म्हणतो? माझं पाप नित्य झाला पवित्र. कसं पवित्र व्हायचंय? माझं पाप नित्य माझ्या समोर असलं पाहिजे. देव कोणाचा त्याग करतो? प्रार्थना करत असाल पण दुसऱ्याचं पाप पाहण्याच्या ऐवजी, स्वतःचं पाप पाहण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या पापाकडे लक्ष द्याल, अपवित्र बनाल, देव तुमचा हात सोडून टाकेल. मग एक शुद्ध पवित्र जीवन जगायचं तर जसा देव पवित्र तसं आम्हाला पवित्र बनायचं. इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणाऱ्या देवा तू पवित्र आहेस. स्तवन करणं, तुम्हाला वाटतं की मी स्तवन केलं, मी वर्शिप केली, मी आराधना केली, मी खूप छान गायलं, मी खूप छान वाजवलं, मी छान देवाची स्तुती केली, मी एन्जॉय केली आराधना, पण ऐकतो कुठं तो? त्याने तर तुमचा त्याग कधीच करून टाकलेला आहे. तुमची आराधना, तुमचं वाजवणं, माझं प्रीचिंग, माझ्या प्रीचिंग लोक बदलतात, या गोष्टीला व्हॅल्यू नाही. माझं जीवन किती पवित्र आहे त्याला व्हॅल्यू आहे. देवाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन काय? देवाला मी कशा स्वरूपामध्ये पाहत आहे? काय देवाकडे पाहताना माझ्या नेत्रामध्ये? तुमचा देव हा पवित्र आहे. पवित्र या शब्दाचा अर्थ सगळ्यापेक्षा वेगळा. पवित्र म्हणजे कपड्यानं देव पवित्र नाही. असं पण नाही की तुम्ही प्रार्थनेला बसल्यावर आंघोळ करून प्रार्थना करायला पाहिजे, ही पण देवाची पवित्रता नाहीये. नाही मला आंघोळ करायची मग मी प्रार्थना करेल, नाही. पहिल्यांदा हृदय स्वच्छ झालं म्हणजे तुम्ही पवित्र. का? तुमचा देव राहतो कुठं? तर हृदयात राहतो, कपड्यात नाही राहत. कपड्यात नाही राहतो, कुठं राहतो? आणि माणूस काय करतो माहिती का? सगळं बाहेरून स्वच्छ करायला बघतो. आंघोळ केली पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे, तो राहतो कुठं? मी तुझ्या कपड्यामध्ये. मग कुठं राहतो? हृदयामध्ये. आम्ही द्वाराशिव आहे, द्वार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकतो, आपलं द्वार उघडतो, मी आतमध्ये येईल, अंतःकरणात येईल, तिथं देव येतो. हृदय स्वच्छ केलं की देव तुमच्यामध्ये उतरून येतो. आता त्याला कळलं देव पवित्र आहे म्हणजे काय? तर मी शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणजे देव, जर देवानं तुमचा हात सोडला, देवानं त्याग केला, तर सगळी शांती निघून जाते. देवानं त्याग केला की सगळी शांती निघून जाते. शांती तुमच्याकडे असू शकत नाही. कशी शांती असणार आहे? किती प्रार्थना करा, तुमच्याकडे शांती नाही. किती चर्चला धडका मारा, चक्रा मारा, तुमच्याकडे शांती नसणार आहे. तुम्ही सगळ्यामध्ये अशांत असणार आहे. तुमचं अंतःकरण अस्वस्थ असणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरती निराशा दिसणार आहे. प्रार्थना तुम्हाला शांती देण्याची खात्री देत नाही. तुम्ही म्हणाल तर, जसं तो म्हणतो मी सकाळी प्रार्थना केली, रात्री प्रार्थना केली, तरी सुद्धा माझ्या जीवनाला चैन नाही. का चैन नाही? कान देऊ नाही का? प्रार्थनेचं जीवन जगत आहात, पण तुमचं अंतःकरण जर अस्वस्थ असेल तर याचं कारण व्यक्ती नाही, तुम्ही स्वतःच आहात. का? कारण त्या व्यक्तीनं, म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, व्यक्तीनं त्याग केला याच्याबद्दल वाईट वाटायचं नाही, देवानं त्याग केला याच्याबद्दल वाईट वाटलं पाहिजे. व्यक्तीकडे नाही लक्ष, कोणाकडे लक्ष? देवाचं आणि माझं नातं मजबूत पाहिजे. आता येशू ख्रिस्ताला सगळे सोडून गेले, शिष्य सोडून गेले, आई सोडून गेली, बाप सोडून गेला, पण त्यानं नाही म्हटलं की तुम्ही माझा त्याग का केला. त्याला माहिती हे सगळे सोडून जाणार आहे. मग प्रश्न त्याने कुणाला विचारला? जो आमच्या बरोबर असणं गरजेचं आहे त्याला विचारला, माझ्या देवा तू माझा त्याग का केला?
देवानं त्याग केल्यानंतर जीवनामधली संकट ती भारी आहेत, सगळी सुख चैन निघून जातं. तिसरी गोष्ट वाचूया, 4 आणि 5 वचन. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत, ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत होतास. ते तुझा धावा करीत आणि मुक्त होत ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. आता तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट आम्ही पाहिली, देवानं आमचा त्याग केला, आमच्या जीवनामध्ये आक्रोश आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, देवानं आमचा त्याग केला, घरातली जीवनातली सगळी शांती निघून गेली. आता तिसरी गोष्ट काय, ज्यास देव तुमचा त्याग करतो त्यास तुमच्या जीवनामध्ये फक्त निराशा आणि निराशाच असते. आज बऱ्याच लोकांची समस्या आहे, आमच्यामध्ये डिप्रेशन आहे, आमच्यामध्ये निराशा आहे. आणि निराशेचं कारण काय? चांगलं एज्युकेशन घेतलं, शिक्षण घेतलं, डिग्री माझ्याकडे सगळं काही आहे, माझ्याकडे नोकरी नाही. काही लोकांकडे नोकरी आहे, चांगल्या प्रकारचं काम आहे, तो म्हणतो माझं लग्न होत नाही. काही लोकांचं लग्न झालं, नोकरी लागली, सगळं झालं, परंतु ते म्हणतात आमच्याकडे लेकरं नाहीत. म्हणजे कुठंतरी अशांती आहे, कुठंतरी निराशा, फेल्युअर आहे जीवनामध्ये. पुष्कळचे मेसेज वाचताना सुद्धा मला वाईट वाटतं. आम्ही चाललो चेकिंग करायला, डॉक्टर म्हणतात की तुम्हाला लेकर होणार नाही. आता गेल्यावर काहीतरी पॉझिटिव्हिटी येऊ द्या, जातानाच त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका, मिळतील का नाही मिळतील, शांती गेलेली निघून. कसं होणार पुढे जीवनामध्ये आमचं, कसं संघर्ष चालणार आहे, कसं कुटुंब चालणार आहे. लोक आम्हाला नावं ठेवत आहेत, शेजारी पाजारी आमच्याकडे बघून हसत आहे. किती अशांती, किती मनामधली आणि निराशेचं वातावरण आहे. पण दावीद काय म्हणतो माहिती का, त्याला एक एक गोष्ट रिव्हील व्हायला लागली. देवानं माझा त्याग केला, माझे पूर्वज जे माझे वाडवडील होते आणि त्यांच्याबरोबर देव होता, तर देव त्यांची प्रार्थना ऐकत होता आणि त्यांना त्यातून बाहेर काढत होता. पण देव मला बाहेर काढत नाही, ही जी त्याची व्यथा आहे ना. का तो निराश झाला माहिती का, त्यानं दुसऱ्यांच्या साक्षी पाहिल्या, पण त्याचं जीवन साक्षीशिवाय तो जगत होता. का तर देवानं त्याग केला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वर ज्या दिवशी तुमचा त्याग करतो, तुमच्या समोर तो दुसऱ्या लोकाला आशीर्वाद देईल, पण तुम्हाला ते आशीर्वाद पाहून फक्त निराशेचं जीवन जगावं लागणार आहे. तुमच्यामध्ये नाही आशा येणार, कारण देव दाखवतो. तुला कसं वाईट वाटतं ना, त्या व्यक्तीला मी आशीर्वाद दिला. तुला कसं वाईट वाटतं ना, त्या व्यक्तीची गरज मी पूर्ण केली, पण तुझ्या कधीच लक्षात आलं नाही. जसं तुझी गरज, त्या व्यक्तीची गरज पूर्ण केल्यावर तुला वाईट वाटतं ना, तसं मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करून तुझी माझी गरज, देवाची गरज तुम्ही आहात, देवाची गरज मी आहे. जग काय त्वरा कर, खाली आज मला तुझ्या घरी यायचंय, ही प्रभूची गरज आहे. जग काय त्वरा कर, खाली आहे. मग बाकीच्या लोकांना का नाही म्हटला? त्याला माहितीये या लोकांना माझी गरज नाही. त्यांनी ओळखलं, हे सगळे आलेत ना, हे आपापल्या स्थानावरती जस्ट आणि पिकनिक, एक एन्जॉय करण्यासाठी, चमत्कार पाहण्यासाठी, लोकांना बघण्यासाठी आलेत. पण एकच व्यक्ती जो मला पाहण्यासाठी आला, आणि तो जक्कय, त्या जक्कयाकडे गेला, तो मला तुझी गरज आहे. जक्कय त्वरा कर, खाली आज मला तुझ्या घरी यायचंय. तुमच्या समोर देव बाकीच्यांना आशीर्वाद देईल, पण तुमचा त्याग केल्यावर तुमच्या मनामध्ये फक्त ईर्ष्या असणारे, निराशा असणारे का? देवानं तुमचा त्याग केल्यावर देव पूर्वजांच्या प्रार्थना ऐकल्या. तुम्ही साक्षी पाहाल, ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभूनं केलेलं मोठ कृत्य ते तुमच्या नजरेला पडेल, आणि तुम्ही निराश आणि खिन्न, कष्टी होऊन तुमचं जीवन व्यतीत कराल. परंतु लक्षात ठेवा, ज्या दिवशी प्रभू तुमच्या बरोबर असेल, तो तुमची अवस्थाच बदलून टाकेल. आपल्या हातामध्ये आहे. देवाला दोष कुठवर देत बसणार आहात? हा आशीर्वादी झाला, मग देवाने मला का नाही दिलं? देवानं त्याला दिलं, मग मला का नाही दिलं? देव म्हणतो, वाच बायबल, शास्त्रामध्ये गहन असणारं रहस्य जाणून घे. मी पक्षपाती देव नाही, पण मी शिस्तीचा, न्यायाचा देव आहे. माझ्या हातामध्ये तराजू आहे, आणि मला जग चालवायचं. जग चालवत असताना मला प्रत्येकाला शिक्षण, शासन देऊन देवाविषयीचं महत्व त्याला पटवून द्यायचंय, त्याला दाखवायचंय. तू तुझ्या कर्तृत्वानं, तुझ्या बुद्धीनं, तुझ्या ज्ञानानं, तुझ्या ताकदीनं कोणती गोष्ट मिळवणार नाही. देण्यासाठी मीच दाता आहे. माझं नाव याह्वे देव आहे. मी यहोवा जायरा, मी पुरवठा करणारा देव आहे. हे तुझ्या बुद्धीला ज्या दिवशी समजेल ना, त्याच दिवशी आणि मी तुझ्यासाठी महत्कृत्य करेल. परंतु
परंतु तोपर्यंत तुला कळलं पाहिजे मी तुझा त्याग का केला, आणि मी तुझा त्याग केल्यामुळे तुझ्यामध्ये ही निराशा आहे. लक्षात घ्या का आपल्या लोकाला दोष देत बसण्याचं काम करू नका. याच्यामुळं मी फेल्युअर आहे नाही, त्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं तर नाही. आमची समस्या देवाशी निगडीत आहे, कोणा व्यक्तीशी निगडीत नाही प्रियांनो. आमची समस्या फक्त देवाशी निगडीत आहे. ऐका, योसेफाचा त्याग त्याच्या भावांनी केला. त्याला घरातनं बाहेर जावं लागलं, त्याला खड्ड्यात टाकलं, बंदीशाळेत जावं लागलं, पण तो नाही, त्यांनी नाही वाईट वाटून घेतला. त्याला माहिती की माझ्या भावांनी त्याग केला तर त्यांना मी दोष देणार नाही. देवाचं विजन माझ्या बाबतीमध्ये ठरलेलं आहे आणि तेच विजन माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे जे आत्मिक समाधान असतं ना, फक्त ते देवाच्या लोकांमध्येच असतं, ते बाकीच्यांमध्ये नाही तुम्हाला सापडणार. बाकीचे लोक जनरल जगणार आहे. त्या जोसेफाकडे पाहिल्यावर त्याची भावंड म्हणायला लागली, लय मोठी मोठी स्वप्न बघतो आम्ही, त्याला नमन करावं अशा प्रकारचं स्वप्न बघतो, याला टाकून द्या, विकून मारून टाकू, त्याला खड्ड्यामध्ये घालू. त्याच्या मनाची शांती नाही गेली. त्याला माहिती होतं अब्राम इसाक याचा देव आहे, याकोबाचा पुत्र मी आहे, माझ्या बापाचा तो देव होता, आणि आता माझा पण तो देव असणार आहे, हा माझा पण देव असणार आहे. मग ज्यावेळेस मोठ्या पदावरती गेला, त्याची भावंड त्याच्यासमोर थरथर कापत होती, त्यास तो काय म्हटला, आपल्या मनाला वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. हीच गोष्ट आहे आत्मिक जीवनामध्ये. देव तुमचा त्याग करतो म्हणून तुमच्याकडे संकट आहे. देव तुमचा त्याग करतो म्हणून तुमच्यामध्ये निराशा आहे. मग आता आशावादी तर तुम्हाला बनायचं आहे. चित्र तर पालटून टाकलं पाहिजे, तुमचं करिअर घडलं पाहिजे, जीवन घडलं पाहिजे, परिवार घडला पाहिजे, परिवारामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी घडल्या पाहिजे. मग उत्तर कसं मिळणार आहे? कसं देवानं आपलंसं करावं, कसं देवाने मला हाक मारावं? जे तुमच्या पूर्वजांनी केलं ते तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून त्यानं तसं म्हटलं. काय म्हटलं वाचा बरं? आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत. काय करत होते? तुझ्यावर भाव ठेवीत. आमचे पूर्वज काय करत होते? तुझ्यावर भाव ठेवीत. उत्तर फार सुंदर दिलं त्यांनीच बरं का, त्यांनीच प्रश्न टाकला आणि त्यांनीच उत्तर दिलं. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत. तुझ्यावर भाव ठेवीत. ते तुझ्यावर भाव ठेवीत असत. तुझ्यावर भाव ठेवीत असत. आणि तू त्यांना मुक्त करीत होतास. कोण कशामुळे मुक्त करत होता? भाव ठेवीत. कुणावर? परमेश्वर. तुम्ही तुमच्या मनगटावर भाव ठेवता, तुम्ही तुमच्या बुद्धीवर भाव ठेवता, तुम्ही तुमच्या परिवारातल्या लोकांवरती भाव ठेवता, तुमच्या बँक बॅलन्स वरती भाव ठेवता, तुमची ओळख आहे त्याच्यावरती भाव ठेवता, तुम्ही तुमच्या ताकदीवरती भाव ठेवता. मग परमेश्वर तुम्हाला कसं सोडेल? परमेश्वर म्हणतो ठीक आहे, तुझ्या हातानं तू तुझं उन्नती कर, तुझ्या हातानं तुझं भलं कर, जसं तुला पाहिजे तसं तुझं. तुझे पूर्वज मात्र माझ्यावरती भाव ठेवत होते आणि त्याच्यामुळे ते कधी हारले नाहीत, ते कधीच नाही पराजित झाले. ते नेहमी दावीद जरी गल्ल्यातला पाहिलं तर नाही घाबरला. अहो तुम्ही साधं इंटरव्ह्यूला जाताना घाबरता, साधं पेपरला जाताना तुम्ही घाबरता. तुम्हाला वाटतं की ह्या पेपरमध्ये पास होईल काय नाही, म्हणजे तुमच्या पूर्वजांनी देवावरती भाव ठेवला, तो भाव तुमच्याकडे कुठे आहे? मग तुमच्याकडे भाव जागा होण्यासाठी ज्या पद्धतीचं वातावरण पाहिजे ना, जसं अब्रामानं देवाची वाणी ऐकली, वाणीच्या दिशेनं देवाच्या मागे चालला आणि म्हणून त्यानं देवावरती भाव ठेवला. ज्यास देव बोलतो त्यास तुमचं लक्ष देवाकडे असलं पाहिजे. याला म्हटलं देवावर भाव ठेवणं. म्हणून चर्च एक फॉर्मॅलिटीची जागा नाही की मी गेलो 2 तास बसलो, 3 तास बसलो आणि मी घरी आलो. जगल्या करताना पाहिले सगळे लोक फॉर्मॅलिटी म्हणून आले होते. कुणीतरी सांगितलं चला येशू आलाय त्या गावामध्ये, येरिओमध्ये येशू आला, सगळे जग झुंडीच्या झुंडी. काय प्रिचिंग केलं, काय सांगितलं, काय माहित नाही. जक्कय कोण काय. बरं उलट झालं काय माहितीये का? तिथं जक्कयाच्या घरामध्ये येशू आल्याबरोबर हे प्रार्थनेला आलेले लोक शिष्यांना काय म्हटले, तुमचा स्वामी तुमचा गुरु जो आहे ना नेहमी पापी लोकांमध्ये असतो, बघा यांच्या प्रार्थना. हा कुणाबरोबर बसतो? पापी. आणि येशूचं बोलणं काय होतं? मी हरवलेले रोग्याला वैद्याची गरज आहे. कुणाला गरज आहे? रोग्या. तसं प्रत्येक पापी व्यक्तीला येशूची गरज आहे. मग पाप्यांबद्दल बोलणं ही प्रवृत्ती असल्या कारणानं येशूला माहिती हे नको आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणाचा त्याग करतो माहिती का येशू?
जे पाप्यांबद्दल किंवा पापाबद्दल बोलतात त्यांचा त्याग करतो, पण जे स्वतःच्या पापाची कबुली देतात त्यांना तो आपलंसं करतो. हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं. काय शिकवलं आमच्या पूर्वजांनी? भाव देवावरती ठेवणं. अब्राहम देवाची वाणी ऐकतोय, जसं ते लोक येशूच्या मागे चालले, पण एकाच त्याच्या संदेशाकडे लक्ष नाही, एकाच पण नाही प्रियानो. त्याच्यापेक्षा जास्त कठीण गोष्ट कोणती माहिती का तुम्हाला? 3.5 वर्ष येशूने त्यांना शिकवलं शिष्यांना, पण ख्रिस्त वधस्तंभी जाण्याच्या अगोदर त्यांच्यामध्ये सुद्धा ईर्ष्या होती, चढाओढ होती. येशू नंतर मोठा कोण? मग काय शिकले ते? त्यांनी त्याच्या आधीच सांगितलं ना, ज्याला मोठं व्हायचं त्यांनी लहान व्हायला पाहिजे. जसं मी तुमचे पाय, ते आमचे कशाला पाय धुता? अरे मी तुम्हाला शिकवत आहे, मी तुमचे पाय धुण्याच्या माग तुम्ही नम्र व्हावं, एकमेकाच्या अधीन व्हावं, हे तुम्हाला शिकवायचंय. पण ते शिकले नाही. का देव त्याग करतो? याचं कारण हेच आहे की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याच्या ऐवजी आमच्याच इच्छेप्रमाणे आम्ही जगत आहोत. मला वाटतं तसं. पूर्वजांकडे पहा. दावीद म्हणतो आमचे पूर्वज तुझ्यावरती भाव ठेवत होते. म्हणजे काय? तू बोलशील त्या तशाच पद्धतीने वर्तन करत होते. ऐका, सकाळी उठून सगळ्यांनी मानना जमा करायचा म्हणून सगळे पूर्वज मानना जमा करून जगले. जे झोपले ते मेले. त्यांना मानना जमा करायचं नको म्हणून झोपले ते मेले. ज्यांनी जास्त जमा केला त्यांच्या घरामध्ये सगळ्या प्रकारची दुर्गंधी पसरली. 1 दिवसापुरता मानना जमा 2 दिवसाचा करून ठेवला. घरामध्ये दुर्गंधी, घरामध्ये प्रॉब्लेम, घरामध्ये समस्या. तुमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका तुम्ही करता कामा नये. तुमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीचं जीवन जगलं तसं तुम्हाला जगता कामा नये. देव त्याग का करतो? तो म्हणतो देवा आमचे पूर्वज ज्या पद्धतीनं आणि तुझ्यावरती भाव ठेवत होते, आता आम्हाला पण देवावरतीच भाव ठेवायचा आहे. कोणावरती भाव ठेवू नका, देवावरती ठेवा. फार सुंदर आहे बरं का देवावरती अवलंबून राहणं. मी तर म्हणतो जगातलं सगळ्यात सेफ जीवन देवावरती अवलंबून राहणं आहे. धक्काच बसत नाही ना. मुलाने नाही सोडून गेला, धक्का बसला. नवरा सोडून गेला, धक्का बसला. पैसा गेला, धक्का बसला. अमक झालं, धक्का. एवढे धक्के सहन करण्याचे देवावरती अवलंबून राहा. सगळं गेलं योबाचं. योब म्हटलं काय नाही, काही प्रॉब्लेम नाही, गेलं तेवढं जाऊ द्या. लोकांना धक्का बसला, अरे ह्याचं गेलेलं दुप्पट आलं. हे देवावरती भाव ठेवण्यावर असणारं दुप्पट लाभ आहे. काय जातं याच्यानं धक्के घेत बसायचं नाही. उलट लोकांनी म्हटलं पाहिजे तुम्ही किती प्रभू मध्ये तुमचं एवढं नुकसान, जरा आगे आगे देखो होता है क्या. लोक तुम्हाला येऊन सांगते काय एवढं प्रार्थनेत असून एवढं सगळं गेलं तुमचं. जरा थांबा हो. लगेच तिथं ते असे म्हटले, मग असं म्हटलं, मग ते शेजारी आमचे नातेवाईक असे म्हटले, आमच्या काकू तशा म्हटले ना, आमच्या नका. देव आमच्या बरोबर आहे. मग त्यानं काढून घेतलं ना तर रिप्लेसमेंट देत असतो. रिप्लेसमेंट. इसाकाला वेदीवरती ठेवण्यासाठी सांगितलं ना, तो म्हटला रिप्लेसमेंट देणार आहे. तुझा इसाक तू वेदीवरती ठेव. त्यानं ठेवला. आमचे पूर्वज त्यांचा तू त्याग का केला नाही? तो म्हटला इसाकाला वेदीवरती दे. इसाक घेऊन आला. प्रभू म्हटलं आवर हात. आता तो इसाक नाही, याच्यापासून तो एक मोठं राष्ट्र मी निर्माण करेल. हा राष्ट्रांचा बाप असणार आहे. रिप्लेसमेंट. कधी देव तुमचा त्याग करतो? जेव्हा तुम्ही त्याच्यावर भाव न ठेवता जीवन जगता, तेव्हा देव तुमचा त्याग करतो. आणि देवानं तुमचा त्याग केला की पहिली आम्ही पाहतो निराशा त्या ठिकाणामध्ये येतात. पूर्वजांच्या साक्षी तुमच्याकडे असतात, त्यांना देवानं सोडवलेलं असतं, पण तुमची सोडवणूक झालेलीच नसती. 4थी गोष्ट 6 आणि 7 वचन वाचा. मी तर कीटक आहे. मी तर कीटक आहे. मानव नव्हे. मानव नव्हे. मनुष्याने निंदिलेला. मनुष्यानं निंदलेला. लोकांनी धिक्कारलेला. लोकांनी धिक्कारलेला. मला पाहणारे सर्व माझा उपहास करीतात. वाकुल्या दाखवतात. वाकुल्या दाखवतात. थट्टेने डोके डोलवितात. काय काय करतात बघा. मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात. उपहास करतात. वाकुल्या दाखवतात. वाकुल्या दाखवतात. थट्टेने डोके डोलवितात. थट्टेनं डोके डोलवितात. अजून ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकिला आहे. परत वाचा 6 आणि 7 वचन. मी तर कीटक आहे. काय देवानं तुमचा त्याग केला की तुम्ही कोण बनता? कीटक. मी तर काय कीटक आहे. मानव नव्हे.
ज्या दिवशी देव तुमचा त्याग करता तुम्ही बनता काय? कीटक. किती पण मोठी शरीर यष्टी असू द्या, तो का कीटक म्हणतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो बरं का. एवढा मोठा राजा तटावरती फिरून बोलायला लागल्यावर लोक म्हटले राजा बोलत नाही, देव राजा बोलत नाही, आज देव आणि बोलते, देव आणि बोलते. तो हेरोद राजा त्याच्या तटावर फिरून बोलायला लागले, लोक म्हटले आता देव आणि देव आणि देव आणि देव आणि. तिथं असं म्हटलं स्वर्गातनं देवाने त्याला किडे पाडले, जागेवरती तो मेला. एवढं मोठं पद एका क्षणामध्ये, देव ज्याचा हात सोडतो त्याला एका क्षणात मरण येतं, एका क्षणात. देव ज्या दिवशी तुमचा हात सोडतो ना, ना तुमची ताकद, ना तुमचा पैसा, ना तुमच्या जीवनामध्ये तो कीटक म्हणण्यामागं त्याची धारणा तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर पण नाही वाचू शकत तुम्हाला, कंटाळतात त्यांचे किडे काढून काढून, कळत पण नाही. म्हणतात नाही त्यांनी बहिणीला लात मारली, मग बहीण म्हणते मला लात मारलं. एवढं असतं का? बहिणीला लात मारली म्हणून त्याच्या पायात किडे पडायला लागले. देवानं सोडलं, बहीण काय देव नाहीये. याला लात मारली त्याला लात मारली म्हणून नाही होत, देवानं सोडल्यामुळं ती अवस्था आहे. देव ज्यावेळेस तुम्हाला सोडतो ना, तो कीटकाची उपमा देतो. दावीद म्हणतो मी आता माणूस राहिलोच नाही, कीटक बनलेलो आहे. ह्या बॉडी मधनं सगळे कीटक बाहेर पडायला लागलेले आहेत. देव सोडतो त्यावेळेस, सांभाळा, देव सोडतो त्यावेळेस, ज्या दिवशी देव तुमचा त्याग करतो ना. आणि आत्ता सध्या म्हणू नये, परंतु बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये मी पाहतो की त्यांना इतकं जीवनाचा कंटाळा आला ना, तर जास्तीत जास्त प्रार्थना याच आहेत. त्यांचं शरीर सडत चाललेलं आहे. मला तर कधी कधी ते सगळं बघताना, प्रार्थना करताना असं वाटत होतं की का मी कॉल रिसीव्ह करतो, का मी लोकांचं ऐकतो, किती भयानक प्रकारची त्यांची अवस्था आहे. कोण त्यांचं दुखणं दूर करणार आहे, कोण त्यांना त्यातनं बाहेर काढणार आहे, का अशा प्रकारची परिस्थिती. याचं कारण एकच आहे, देव दाखवतो आता मी लोकांचा त्याग करणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची अवस्था त्यांना दाखवून देणार आहे. ते काय आहेत, ते काय त्यांना समजलं पाहिजे. त्याने आपल्या ताकदीवरती, त्याने आपल्या पैशावरती, त्याने आपल्या जे गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यावरती त्यांनी भरोसा ठेवला. शास्त्र सांगतं, दावीद म्हणतो हे देवा मी मानव नाही, मी आता कीटक बनलेलो आहे. ऐका, देव सगळ्यात तुच्छ जागा तुम्हाला देतो. देव ज्या दिवशी तुमचा त्याग करतो ना, कीटक हा सगळ्यात तुच्छ आहे. कोण बघेल त्याला मारेल, कोण बघेल त्याला मारून टाकेल. कीटकाला स्वतःचं अस्तित्व आणि टिकून ठेवण्यासाठी झगडावं लागतं, त्याला पळावं लागतं, संरक्षण करावं लागतं. परंतु देवानं तुमचा त्याग केल्या कारणानं आता संरक्षण नाही, तुमचा बचाव होऊ शकत नाही. या जगामध्ये तुम्हाला स्वैरभैर फिरावं लागतं. का? कारण तुमचा बचाव करणारा देवच तुमच्यापासून अलिप्त झाला. आता तुमचा कोण तुम्हाला वाचवणार आहे, कोण तुमचं रक्षण करणार आहे. एकदम सामान्य स्थिती तो म्हणतो मी माणूस राहिलो नाही, तर मी आता कीटक झालो. दुसरी गोष्ट वाचा. हा, मी तर कीटक आहे, कीटक आहे, मानव नव्हे, मानव नव्हे, मनुष्याने निंदिलेला, मनुष्याने निंदिलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. ज्या दिवशी देव तुमचा त्याग करतो त्यास माणसाकडनं तुम्हाला चांगल्या गोष्टीची अपेक्षाच असू शकत नाही. सगळे लोक तुमची निंदा करतील आणि तुम्ही रडत बसणार आहात. लोक तुमची निंदा करणारच, इथं लिहिलंय. ऐका, आकाश पृथ्वी टळेल पण देवाचं वचन कधीच टळणार नाही. येशू ख्रिस्त मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो माझ्या नावामुळे तुमची लोक निंदा करतील, तुम्हाला धरून देतील, त्यास तुम्ही आनंदाने उड्या मारा. दोन प्रकारच्या निंदा आहेत. ख्रिस्तासाठी निंदा सहन केल्यावर तुमच्यामध्ये आनंद असतो, पण लोक तुमची निंदा करताना तुम्ही उपहासाचं कारण बनला आणि ते उपहासाचं कारण बनत असताना तिथं मात्र ती देवासाठी निंदा नाही, देवानं तुमचा हात सोडल्यामुळं असणारी निंदा आणि त्याच्यामुळं तुम्हाला होणारं दुःख. कोणी तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. तुमच्या परिवारामध्ये तुम्ही तुच्छतेचा विषय बनाल, तुमच्या घराण्यात तुम्ही तुच्छतेचा विषय बनाल, ज्या गावात ज्या गल्लीमध्ये तुम्ही राहता तिथं सुद्धा तुम्ही लोकांच्या उपहासाचं कारण बनाल. असं लिहिलंय तिथं. काय लिहिलंय हो? मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्याने निंदिलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे, लोकांनी धिक्कारलेला आहे. मला पाहणारे सर्व माझा उपहास करीतात. लोक तुम्हाला धिक्कारतात.
कोणीच तुम्हाला जवळ करत नाही, मित्र नाही, नातेवाईक नाही, मंडळी नाही, आजूबाजूचे लोक नाही. त्याचं कारण काय? तुम्ही देवाचा त्याग केला, देवानं पण तुमचा त्याग केला. आणि आता सगळे लोक तुमच्या बरोबर काय माहिती का? देव तुमच्या बरोबर आहे म्हणून. देव तुमच्या बरोबर आहे म्हणून बरं का. ज्या दिवशी देव माणसाच्या बरोबर नसतो ना, त्याच माणसाचं जीवन इतकं त्रासलेलं, इतकं कठीण. लोकांकडं एक प्रेमाचा शब्द ऐकण्यासाठी तुम्ही आतुर झालेला असता, पण लोक तुमच्या संगती बोलत पण नाही. चांगलं नाही बोलू शकत, सगळे तुमच्याविषयी वाईटच बोलणार आहे. ही गोष्ट साधी नाही. देवानं जर आमचा त्याग केला ना, जिथं आम्ही राहतो, ज्या समाज व्यवस्था आमच्या जीवनाचा भाग बनला, आम्ही बेटावरती राहणारे एकलकोंडे लोक नाही. आम्हाला लोक समुदायामध्ये जावं लागतं, राहावं लागतं, कामाच्या ठिकाणी जावं लागतं. आणि तुमच्या शेजारी असणारे लोक ते सुद्धा तुमच्यासाठी, आणि जर तुमचे शेजारी चांगले नसतील तर तुम्हाला जगणं कठीण जातं. तुम्हाला ती गल्ली सोडावी लागते, तो एरिया सोडावा लागतो. का तर लोक तुमचा उपहास करत आहे, टिंगल करत आहे, तुमच्या जीवनासंबंधाने टवाळी करत आहे. आणि त्या टवाळीचं कारण काय? तुमच्याकडे काहीच नाही. देवानं तुमचा हात सोडलेला आहे. तुमची लेकरं पराभूत, तुम्ही स्वतः पराभूत, तुमचं जीवन सर्व प्रकारच्या निराशेनं भरलेलं आहे. तुमच्याकडे आजारपण, तुमच्याकडे व्याधिविकार, तुमच्याकडे संकट, तुमच्याकडे पराजय, तुमचं दारिद्र्य, तुमच्याकडे कर्जबाजारीपणा, या सगळ्या गोष्टी पाहून पाहून लोकांच्या चेष्टेचा, निंदेचा कारण, थट्टेचं कारण तुम्ही बनता. मग एवढं कारण बनण्याच्या ऐवजी मी प्रभूच्या स्तुतीचं कारण म्हणून त्याला आपलंसं करणं, ही गोष्ट किती सुंदर आहे. या सुंदर गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमचा अहंकार, माझा मीपणा, मला प्रभूच्या योजनेप्रमाणे, वचनाप्रमाणे चालण्याच्या ऐवजी मी माझ्याच विचारानं चालतो आणि जीवनामध्ये एवढ्या मोठ्या संकटाला निमंत्रण देतो. परंतु बायबल सांगतं, आता तू लोकांच्या निंदेचं कारण बनशील. नबुकदनेस्सर राजा पण बाबेल नगरीकडे पाहून तो म्हणतो, एवढी सुंदर बाबेल नगरी मी माझ्या पराक्रमानं बांधली. तिकडे देवाचा हात त्याच्यावरती पडला. देवानं त्याला सांगितलं होतं, राजा आपण पाहिलं, मने मने तकील उपारसेन, तुला बुद्धी, तुला विजय फक्त मीच दिलेला आहे. पण नबुकदनेस्सरामध्ये तो अहंकार आला. त्याला असं म्हटलं, माझ्याच बुद्धीनं, माझ्या ताकदीनं मी बांधलेला आहे. त्याच दानिएलने त्याला सांगितलं की 7 वर्ष हा रानामध्ये गवत खाईल. आता विचार करा, देव तुमची ज्या थट्टा करायला लोकांच्या स्वाधीन करतो. एक काळ असा होता, लोक राजासमोर हात जोडून त्याच्यासमोर मुजरा करत होते. ते लोक राजा रानामध्ये गवत खात असताना त्याच्या अंगावरती केस आले आणि प्राण्यासारखा दिसायला लागलेला राजा त्याचा किती थट्टा करत असतील, किती उपहास करत असतील. का तर देवानं त्याचा हात सोडला. कल्पना पण तुम्ही करू शकत नाही, देव ज्या दिवशी तुमचा हात सोडतो त्यास तुमची अवस्था किती कठीण असणार आहे. परमेश्वर ज्यास तुमच्यावर अनुग्रह काढून घेतो, देव ज्यास तुम्हाला आपलंसं करत नाही, आपलेपणा काढून घेतो, त्यास तुमच्या वाटेला किती दुःख, किती कष्ट, किती पीडा, किती अपमान, किती निराशा. जे तुमचं स्थान, ते स्थान पण तुम्ही गमावता. ज्या जागी प्रभूने तुम्हाला ठेवलेले ती जागा पण तुमच्याकडनं जाती. याच्यासारखं कठीण आणि भयानक परिस्थिती जीवनामध्ये असू शकत नाही. म्हणून इथं असं म्हटलं, देवानं माझा हात सोडला, त्यास माणसाकडनं पण नाकारलं गेलो, लोकांच्या निंदेचं कारण कारण म्हणून गेलेलं आहे. ना माझ्या जीवनामध्ये साक्ष आहे, ना माझ्या जीवनामध्ये विजय आहे, ना माझ्या जीवनामध्ये प्रभूने दिलेली बरकत आहे. सगळ्याच गोष्टी निघून गेल्या. आता काय म्हणतो वाचा 8 वचनामध्ये, ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे, आपला हवाला टाकला आहे. तो त्याला मुक्त करो, तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडवो, तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे, तो त्याचा आवडता. आता त्याला सगळं कळलं की मी देवानं माझा त्याग केल्यावर हे सगळं माझ्या वाट्याला आलं. आता लोक सांगतात बरं का, हा पूर्वी कसा होता, असा घेवाचा, तेच वचन 8 वचन. ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे, तो त्याला मुक्त करो, तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे. म्हणजे पूर्वी तो देवाचा आवडता होता. ऐका, लोकांची साक्ष, आधी लोक उपास करत आहे. आता माझ्या बाबतीमध्ये देवानं मला सगळं अपयश देऊन टाकलं, माझी मिनिस्ट्री चालायला तयार नाही, एकदम मी गरीब झालो, मला घालायला कपडे नाही, आणि मी प्रीचिंग करत फिरत आहे, सगळं काही चांगलं आहे, कोणी मला जवळ करत नाही, घरामध्ये कोणी घेत नाही. पण एकेकाळी माझं खूप सुंदर जीवन होतं.
आजच्या दिवसापर्यंत जर तुम्ही बघितलं तर मला एवढा आनंद वाटेल, नाही एवढे लोक माझं ऐकतात, एवढे लोक माझं ऐकतात, आणि मग मी माझ्या अहंकारामध्ये, माझ्या मीपणामध्ये, मी माझ्या बुद्धीनं संदेश सांगत आहे, लोक माझे वेडे आहेत, लोक माझे फॅन आहेत. तो अहंकार, तो गर्व माझ्यामध्ये ना, का लोक माझे फॅन आहेत. मग तिकडे देव म्हणतो तुझे फॅन आहेत, थांब जरा आता. मग तो देव काय करतो, आपोआप माझ्या मुखामध्ये असं लिहिलंय, असत्य वदणारा आत्मा स्वर्गामध्ये गेला आणि इस्रायल लोकांना पराजय देण्यासाठी देवानं तो असत्य वदणारा आत्मा काय म्हटला माहिती का, तुला तुझ्या लोकांना हरवायचंय तर संदेश त्याच्या मुखातनं मला असत्य संदेश वदवायचा आहे. तू संदेश त्याच्या मुखातनं असत्य संदेश वदण्याची परवानगी, आणि तेवढ्या देवाने परवानगी दिली. तो म्हणला नाही, मनोज तेलूरच्या मुखामध्ये जाऊन सगळं खोटं सांग. आणि देव खोट्याच्या बाजूनं कधीच थांबत नाही. आणि इकडं मी माझ्या अहंकारानं प्रीचिंग करायला लागलो, आणि तिकडून देवानं मुखातलं त्याचं वचन काढलं आणि सैतानाचं वचन माझ्या मुखामध्ये घातलं. तिथून माझं पतन व्हायला सुरुवात होऊन एक दिवशी मी अशा लेवलला येतो, आणि त्यावेळेस ती गोष्ट सांगतो, आधी हा कोण होता, देवाचा आवडता. लोक म्हटले अरे हा देवावरती भरोसा टाकणारा व्यक्ती होता, आता परत त्यानं देवावरती हवाला टाकावा. काय तसंच लिहिलं ना, वाचा. ते म्हणतात त्याने परमेश्वरावरती आपला हवाला टाकीला आहे, तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे. आता लोक आधी उपवास करत होते, नावं ठेवत होते, पण लोकांना त्यानं ज्या लोक बोलायला लागले याला कळलं नाही, रे माझा त्याग लोकांनी नाही केला, माझा त्याग देवानं केलेला आहे. यानं निर्णय घेतला, लाईफला कलाटणी दिली, जीवनाला एक कलाटणी दिली. आधी तो म्हणत होता माझे पूर्वज देवावरती भरोसा ठेवत होते, माझे पूर्वज देवाजवळ प्रार्थना करत होते, देव त्यांना संकटातनं बाहेर काढत होता. त्याचं डिसिजन, त्याचा निर्णय आला, त्यानं लोकांना दाखवला, लोक त्याच्याकडे पाहू लागले. त्याचं प्रार्थनेचं जीवन त्यानं पुन्हा मजबूत केलं, पुन्हा देवाशी समरूप झाला, नातेसंबंध बिघडलेले देवाशी पुन्हा नीट केले. त्यानं माणसाशी नातेसंबंध दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही, तो देवाकडे गेला. आता लोकांची शब्द बदलले, शैली बदलली, आणि काय म्हटलं माहिती का, तो देवावरती हवाला टाकणारा व्यक्ती आहे, आणि त्यानं आणि देवाचा लाडका बनला. देवाचा लाडका कोण आहे, जो देवावरती हवाला टाकतो तोच देवाचा लाडका आहे. आज रात्री तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही या ठिकाणामध्ये आलेला असाल, पण तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण हाच आहे की या ठिकाणामध्ये तुम्ही तुमच्या असणाऱ्या पावरवरती, आजाराची पावर, तुमच्या आणि प्रश्नाची पावर याच्याकडे हवाला टाकू नका, देवावरती हवाला टाका. देव यातनं तुम्हाला सोडवेल म्हणजे 100% सोडवेल. कारण प्रभूचं वचन सांगतं की माझा देव यातनं सोडवायला मला समर्थ आहे. आता विचार बदलून टाका, तुम्ही त्या विचारांमध्ये येऊ नका की जे विचार तुम्हाला डिप्रेस करत आहे, निराश करत आहे, हताश करत आहे, रोगी करत आहे, पराजित करत आहे. अशा विचाराला प्रेरित व्हा. आज रात्री माझा देव मला यातून बाहेर काढणार आहे. देवाला तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आवडतं, कारण तुमचा देव तुमच्यावरती प्रेम करणारा देव आहे. कोणी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही, पण देव तुमच्यावरती प्रेम करतो. म्हणून शेवटचा त्याचा निर्णय काय होता, लोक म्हटले आता हा देवावरती हवाला टाकत आहे, याच्यामुळं हा देवाचा लाडका आहे आणि देवच त्याला त्यातून बाहेर काढणार आहे. ऐका, कालपर्यंतची साक्ष तुमची अशी असेल, लोकांच्या उपहासाचा, निंदेचा विषय तुम्ही बनलेला असाल, पण आज रात्री ज्यास तुम्ही इथं समोर याल ना, तुमचा उपहास तुमच्या स्तुतीमध्ये बदलून जाणार आहे 100%. हालेलुया, 100%. कारण ज्या देवाची घोषणा मी करतो तो 100% उत्तर देणारा देव आहे. 100% बरं का. म्हणून व्यक्तीवरती भरोसा नाही ठेवायचा, मग कुणावर ठेवायचा, देवावरती हवाला ठेवायचा. आणि हवाला ठेवत पुढे यायचं बरं का, इकडं तिकडं कुठं नाही बघायचं, फक्त देवाला म्हणायचं. देवा, काय शब्द शेवटचा वाचा बरं परत एकदा. ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकीला आहे, तो त्याला मुक्त करो. कोण मुक्त करो, देव. तुम्ही येतानाच म्हणत यायचं, आज देव मला मुक्त करणार आहे. कोण मुक्त करणार आहे, देव. ना मी, ना इथले लीडर, जे एल्डर तुमच्या डोक्यावर हात ठेवतात, किंवा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, मी नाही मुक्त करत, तुमचा देव तुम्हाला मुक्त करणार आहे. आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या जागेवरती उभं राहूया.
पुन्हा एकदा, कोणी रांग करू नका. ज्यांना प्रार्थना करायची त्याने असंच पुढं या समोर. फक्त देवावरती विश्वास ठेवून या ठिकाणामध्ये तुम्ही या. विश्वास ठेवा, प्रभू सगळी